धाराशिव जिल्ह्यातल्या कर्ज वसुलीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे। शेतकऱ्यांना कर्ज वसुली संदर्भात कुठलीही नवी नोटीस देऊ नका असे धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्या बँकांना निर्देश दिले। शेतकरी संकटात असताना बँकांनी कर्ज वसुलीसाठी नोटिसा पाठवलेल्या होत्या। संचितपूर गावातल्या 27 शेतकऱ्यांना बँकेने पाठवलेल्या नोटिसा मिळाल्या आणि त्यानंतर एकच संताप व्यक्त करण्यात आलेला होता। आणि वसुलीसाठी जर बँकवाले आले तर त्यांना ठोकून काढा, कायदा हातात घ्या असं शेतकऱ्यांना आलेल्या नोटिशीवरून विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते संतप्त झालेले होते। शेतकऱ्यांच्या कर्जाची वसुली न करण्याच्या बँकांना स्पष्ट सूचना आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना तशा सूचना दिलेल्या आहेत। धाराशिव मध्ये तर सर्वात जास्त नुकसान आहे आणि तिथे जर शेतकऱ्याला नोटीस देत असतील तर या बँकवाल्यांना बदलून काढा आणि सरकारचा माणूस येत असेल त्याला ठोकून काढा, कायदा हातात घ्या। आता लाज वाटत नाही काय? ज्यावेळेस आता ही इतकी मोठी परिस्थिती वाईट झाली असताना बँकेचे अधिकारी वसुलीसाठी जातातच कसे दरवाजात? आणि सरकार काय झोपलं आहे काय? एकाच जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे नोटीसच्या संदर्भात त्या ठिकाणी आणि त्या नोटिसेस जुन्या आहेत, त्या नोटिसेसचं आमच्या निदर्शनास आलंय। तिथे बँकांना सांगितलंय, सगळीकडे बँकांना अतिशय स्पष्ट निर्देश दिलेले आहेत, कुठेही वसुली आम्ही करू देणार नाही।